तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही गोलदरीहून. गोलदारीवरून. हा. कोणत्या आजारासाठी आलेले तुम्ही इथं? आम्ही कावळीचे. काविळीच्या उपचारासाठी इथं आलेले आहेत. हा. तुम्ही बघू शकता खूप सारे पेशंट्स आहेत. तुम्ही कुठून आलेले आहात? आम्ही तुळ्याचा पाडा. तुळ्याचा पाडा त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आहे का? कोणत्या आजारासाठी आले तुम्ही? कावीळ. हे सुद्धा कावीळसाठी आलेले आहेत. कावीळवर अत्यंत खात्रीशीर आणि चांगला उपाय या ठिकाणी मिळतो म्हणून लोकांची गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शोध आयुर्वेदाचा एक भारतीय आयुर्वेद पद्धती आणि खास अशा महान व्यक्तींची ओळख मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे. खरं तर अशा माणसामुळेच आयुर्वेद हा खरा जिवंत आहे. एक चांगल्या वनस्पतीचं जतन करणं, पारंपरिक उपचाराला आयुर्वेदाची जोड देणं आणि त्यामुळं सगळ्या लोकांना जे स्थानिक भागामध्ये उपचार उपलब्ध होतात ते उपचार अशा माणसांमुळे आजही भारतभरमध्ये टिकून आहेत. कावीळ सारखा जो आजार आहे तो दवाखान्यामध्ये जर आपण गेलो तर तो बरा होत नाही. 7 दिवसाची किंवा 21 दिवसाची तुम्हाला बेड रेस्ट सांगितली जाते, परंतु बाबांच्या औषधाने कावीळ हा फक्त 3 दिवसामध्ये उतरतो. बाबा 2 प्रकारे औषध देतात. हे जे बाबा आहेत त्यांचं पूर्ण नाव, गाव, ते कशा पद्धतीने उपचार करतात याविषयी ती सगळी माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तर बाबा तुमचं नाव सांगा पूर्ण. राघू वाळू चौधरी. बाबांचं नाव आहे राघू वाळू चौधरी. नाशिकच्या पश्चिमेला गिरणाऱ्यापासून सरळ आपण हारसूलपर्यंत यायचं. हारसूलपासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर नाचरोंडीचा एक पाडा आहे, नाचरोंडी म्हणून गाव आहे. तिथं एका झापावर म्हणजे एका शेतामधल्या घरामध्ये हे बाबा राहतात. सगळ्या प्रकारची कावीळ तुमच्याकडे? हा, सगळी कोणची रो, पांढरी असो, पांढरी असो, लाल असो, पिवळी असो, कोणची असो, सगळ्या प्रकारच्या कावीळीवर उपचार. सगळे. आणि कावीळीसाठी फक्त तुम्ही हे जी याची माळ तयार करता? याची माळ. याची माळ. ही माळ म्हणजे हे पर्याळ आहे त्याची. हा हा हा. नदीला राहत ना. नदीला राहते ना ही वनस्पती. नदी. याची माळ बनवता आणि पेशंटला काही खायला पण देता का? औषध मग पावडर आहे ना, पावडर देता. किती दिवसामध्ये कावीळ उतरते? आज 1 दिवसात बंद. 1 दिवसात. मी तरी सांगितलं 3 दिवसात कावीळ उतरते, परंतु बाबांचं 1 दिवसात कावीळ उतरते या औषधीने. बाबा जे औषध प्यायला देतात आणि एक माळ देतात टाकायला, 1 दिवसामध्ये कावीळ उतरते. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी पेशंट असेल कावीळचं तर खात्रीशीर इलाजासाठी तुम्ही बाबाकडे अवश्य घेऊन या. आणि काही पथ्य वगैरे असते का बाबा याला? चिखट, तेलकट, आंबट. तिखट जास्त खायचं नाही? नाही, चिखट नाही, तेलकट नाही, आंबट नाही. 2 दिवस 4 दिवस आंघोळ. 4 दिवस आंघोळ करायची नाही. आणि ही माळ नंतर तुम्ही ती बनवता, खाली काढून पाण्यात सोडायची. ते आपाप लांब होत, लांब होत जाते. म्हणजे जशी कावीळ उतरल तशी ती माळ लांब लांब होत जाते. फक्त कावीळवरच करता का तुम्ही? कावीळ काही असे सांदीवात, मुतखडा आणि मुतखडा झाला, सांदीवात झाला, ऍसिडिटी. नागिनवर पण करता? नागिनवर. बाबांच्या इथं नागिनवर सुद्धा उपचार होतो, ऍसिडिटीवर सुद्धा, मुळव्यात सुद्धा उपचार होतो, मुतखड्यावर सुद्धा बाबा उपचार देतात. जेवढा आजार आहे तेवढ्यावर आहे. जेवढ्या आजार आहेत तेवढ्यावर आयुर्वेदिक उपचार बाबा या ठिकाणी देतात. आता सध्या ते सोरायसिस म्हणून एक चांगला आहे ना. सोरायसिस वर सुद्धा बाबा उपचार देतात. अशा माणसांमुळे आयुर्वेद जो खरा टिकून आहे तो अशा माणसांमुळे टिकून आहे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुद्धा खूप गर्दी आहे. रोज लोक या ठिकाणी येतात. कावीळवर उपचारासाठी सुद्धा खूप लोक येतात. 50-60 दररोजची माणसं आहेत ना. दररोज 50 ते 60 लोक या ठिकाणी येतात. आणि अगदी जवळ आहे, नाशिक पासून 49 ते 50 किलोमीटर अंतरावर हे बाबांचं ज्या ठिकाणी ते उपचार करतात ते स्थान आहे. मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स त्या विषयीचे देतो. आणि एक मदत म्हणून ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्की यांचे उपायाचं ते पाठवा. तुम्हाला दिसतंय तुम्हाला हे बाबा आता या ठिकाणी ही जी वनस्पती आहे ती नदीमध्ये सापडणारी वनस्पती आहे. ह्याची माळ बाबा बनवतात आणि ती कावीळ झालेल्या पेशंटच्या गळ्यामध्ये टाकतात. जशी कावीळ उतरत जाते तशी ती माळ लांब होत जाते. आणि मग कावीळ उतरली 3-4 दिवसानंतर, 4 दिवस आंघोळ करायची नाही असं बाबा बोलले. 3 दिवस आंघोळ करायची नाही. 3 दिवसानंतर काढायची. माळ पूर्ण लांब होऊन जाते. मग ती काढायची आणि पाण्यामध्ये सोडायची. त्याच्याबरोबर एक औषध सुद्धा देत आहेत बाबा पिण्यासाठी. ते औषध सुद्धा पावडर देता येते, प्यायचं आहे. सोरायसिस साठी काय क्रीम वगैरे आहे की खाण्यासाठी? क्रीम आहे सोरायसिस ना. लाल चट्टा.
ते क्रीम आहे आणि 2-3 काढा आहेत. 2-3 प्रकारचे काढे आणि एक क्रीम क्रीम सोरायसिस साठी हा. बाबा देतात. थायरॉइड थायरॉइड साठी सुद्धा आहे. मग थायरॉइड साठी सुद्धा बाबांकडे उपचार आहे. थायरॉइड वर सुद्धा ते उपचार देतात. गोळ्याच आहेत. गोळ्या आहेत. थायरॉइड वर गोळ्या देतात ते. आयुर्वेदिक गोळ्या आहेत पूर्ण. आणि हायपोथायरॉइडिझम असो किंवा हायपरथायरॉइडिझम असो दोन्ही प्रकारच्या आजारावर तुमच्याकडे उपचार होतो. मूळव्याधीवर पण उपचार होतो. मग रक्तमुळव्याध असो, आग होणारी असो किंवा काही रक्त पडत काही असो. मूळव्याधीला किती दिवसामध्ये गुण येतो? 3 ते 4 दिवस. 3 दिवसामध्ये बाबांच्या इथं मूळव्याधीवर सुद्धा इलाज होतो. नाशिक चालू आहे पण ते एखाद्याला माहित नसल्यामुळे मग ते बऱ्याच लोकांना माहित नाही. मी मागे एकदा आलो होतो बाबांकडे. महाराष्ट्रभरामधून किंवा देशभरामधून ज्या ठिकाणाहून तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट संपर्क तुम्ही करू शकता आणि तुमच्या आजारासाठीच योग्य मार्गदर्शन रघु बाबाकडून तुम्ही घेऊ शकता. चौधरी आडनाव आहे तुमचं? चौधरी आडनाव आहे. रघु चौधरी आडनाव आहे त्यांचं. आणि बऱ्याच दिवसापासून ते या आयुर्वेदिक उपायामध्ये त्यांचं मोठा हातखंडा आहे. बरेच लोक या ठिकाणी रोज 50 ते 60 लोक असतात, उपाय करतात. तर तुम्ही सुद्धा कावीळसाठी किंवा इतर जेवढे आजार सांगितले त्यासाठी तुम्ही एक वेळेस नक्की भेट द्या. आणि कुणी जर फोन केला तर त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करा. इकडे कसं यायचं ते पण सांगा आणि कोणकोणत्या आजारावर उपाय मिळतो ते पण त्यांना तुम्ही सांगा. तिकडे लिहिलंच आहे. धन्यवाद.